विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण सुरुवातीचे काही प्रश्न घेऊन त्या ठिकाणी एक सेशन पूर्ण केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी नवीन सेशनला त्या ठिकाणी सुरुवात करतोय. भूमितीमध्ये आगामी काळामध्ये ज्या मुंबई पोलीस भरती असेल किंवा पोलीस भरतीच्या रिमेनिंग एक्झाम्स असतील, त्या परीक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी सेकंड सेशनमध्ये आपण प्रश्न घेत आहोत. वळूया पहिल्या प्रश्नाकडे. पहा, इथे पहिला प्रश्न असा आहे: एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आपल्याला माहिती आहे मित्रांनो, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण असं लिहितो: वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. यामध्ये पायची किंमत आपल्याला माहिती आहे. पायची किंमत एकतर आपण 22/7 घेतो किंवा 0.14 घेतो. इथे आपण बहुतांश वेळा 22/7 अशी वापरतो. पायची किंमत 22/7 घेऊया. त्रिज्या 21 आहे, तर 21 चा वर्ग म्हणून मी 21 2 वेळा लिहितो. या ठिकाणी कॅन्सलेशन करूया. 7 1 7, 7 त्रिक 21. 22 न 3 ला गुणा, 22 त्रिक 66 येतं. 66 ला 21 न गुणूया. 21 गुणिले 66 यांचा गुणाकार येतो 1386. 1386 चौरस मीटर किंवा चौरस सेंटीमीटर. सेंटीमीटर एकक आहे, आपण याचं एकक सुद्धा सेंटीमीटर मध्ये लिहूया. अशा रीतीनं आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळेल. हा आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून याचं उत्तर आपण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 असं देऊ शकतो. चला जाऊया पटकन पुढच्या प्रश्नाकडे. या ठिकाणी पहा, एका वर्तुळाचा व्यास 28 सेंटीमीटर असा दिलाय, तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असं विचार. लक्षात ठेवा, व्यासाला इंग्रजीमध्ये डायमीटर असं म्हणतात. डायमीटरची किंमत तुम्हाला दिलेली 28 सेंटीमीटर. जर व्यास 28 सेंटीमीटर असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या 28च्या अर्धी असते. कधीही लक्षात ठेवा, त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. व्यासाच्या निम्मी असल्यामुळे 28च्या जर निम्म केलं तर 14 सेंटीमीटर एवढी आपल्याला त्रिज्या मिळेल. आणि आता वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असेल, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ मगाच्या सूत्राने आपल्याला काढता येईल. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे पाय आर चा वर्ग. पाय आर चा वर्ग. याच्यात पायची किंमत ठेवूया 22/7. त्रिज्या आहे 14 म्हणून 14 ला 14 न गुणूया. 7 1 7, 7 2 14. 22 न 2 ला गुणा, 22 2 44 येतं. 44 ला 14 ने गुणायचं. यांचा गुणाकार करू. 14 चोक 56, बाकी उरले 5. 14 चोक 56 आणि 5 61 होतात. 616 एवढं चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल 616, म्हणजे पर्याय क्रमांक 2. वर्तुळाशी संबंधित काही प्रश्न या टॉपिक मध्ये आहेत मित्रांनो, पाहतोय. चला जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असेल, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असं विचारलं. वर्तुळाचा परिघ हा 44 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला माहिती आहे, वर्तुळाची जी बाहेरची बाउंड्री असते, बाह्य कडा म्हणतो आपण याला, याला आपण वर्तुळाचा परिघ असं म्हणतो. हा परिघ जर काढायचा झाला तर आपल्याकडे सूत्र आहे: वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर. 2 पाय आर, 2 पाय आर ज्याला आपण म्हणतो. मग आता इथे परिघाची किंमत दिली, ती याच्यामध्ये ठेवूया आणि त्यावरनं आधी त्रिज्येची किंमत शोधूया. परिघ दिलाय तुम्हाला 44, 2×2. पायची किंमत आहे 22/7 आणि आपल्याला शोधायची त्रिज्या. यांचं पक्षांतर करा. हे 44 गुणिले 7 भागाकारात येतो 2 गुणिले 22, बरोबर राहिली त्रिज्या. याचं कॅन्सलेशन करू. 22 1 22, 22 2 44. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतात, उरतं त्रिज्या त्या ठिकाणी 7. म्हणजेच मित्रांनो, या वर्तुळाची जर त्रिज्या आपण शोधून काढली परिघावरनं, तर ती त्रिज्या मिळते 7. आता या 7 या त्रिज्येचा उपयोग करून आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचंय. आपल्याला माहितीये, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असं आहे: वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. याच्यात पायची किंमत आहे 22/7 आणि त्रिज्या दिलेली आहे 7. 7 चा वर्ग त्रिज्येचा वर्ग म्हणून 7 हा 2 वेळा लिहितो. यातला हा 7 आणि हा 7 कॅन्सल होतो, उरतं 22 गुणिले 7. 22 आणि 7 चा गुणाकार करा मित्रांनो. 22 7 154 चौरस सेंटीमीटर हे त्याचं एकक असेल. या प्रश्नाचं उत्तर 154 सेंटीमीटर. म्हणजेच त्या ठिकाणी इथं जे एकक आहेत ते सेंटीमीटरच्या जागी चौरस सेंटीमीटर.
पर्याय क्रमांक 2 हे आपलं त्याचं उत्तर असेल मित्रांनो. चला, लक्षात ठेवा, परिघावरनं क्षेत्रफळ काढायचं झालं तर आधी परिघाच्या द्वारे त्रिज्या शोधून घ्यायची. आलेली त्रिज्या ही क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये ठेवली की आपल्याला क्षेत्रफळ मिळून जातं. या पद्धतीने त्याला सोडवता येतं मित्रांनो. परीक्षेत बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारलेला आहे. चला, पुढचा प्रश्न पहा. वर्तुळाचा परिघ त्या ठिकाणी 154 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाचा व्यास किती असं म्हणतात. वर्तुळाचा व्यास काढायचा. तर मागाच्याच उदाहरणामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वर्तुळाचा परिघ काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे 2 पाय आर, 2 पाय आर. याच्यामध्ये त्रिज्येची किंमत मिळाली की व्यास काढता येतो. परंतु हे न घेता आपल्याला वर्तुळाच्या परिघाचं अजून एक सूत्र देता येईल. वर्तुळाचा परिघ बरोबर पाय गुणिले डी. पाय गुणिले डी, डी म्हणजे त्या ठिकाणी वर्तुळाचा व्यास. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणून या वरच्या सूत्रामधला हा आर आणि हा 2 म्हणजेच 2 आर, या 2 आर बद्दल आपण त्या ठिकाणी डी वापरतोय. 2 आर बद्दल आपण डी घेतलोय, म्हणजेच पायच्या किमतीला व्यासानं गुणलं की परिघ मिळतो. आपण परिघाचं हे सूत्र म्हणून आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आता या सूत्रामध्ये मी किंमत ठेवेल. परिघाची किंमत आहे 154, पायची किंमत आहे 22/7 आणि गुणिले आपल्याला व्यास शोधायचा आहे. व्यास म्हणजे डायमीटर शोधायचं. सोडूया मित्रांनो याला. याला जर सोडवलं तर 154 गुणिले 7 भागाकारात 22 बरोबर डायमीटर मिळेल. इथे कॅन्सलेशन करा. 22 एक 22, 22 7 154, 7 7 49, म्हणजेच डायमीटरची किंमत आली 49. या ठिकाणी व्यास मिळेल, वर्तुळाचा व्यास 49 सेंटीमीटर असा असेल ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असेल मित्रांनो. चला, तर हे बेसिक कन्सेप्टशी रिलेटेड असलेले प्रश्न आहेत. वर्तुळ नावाच्या टॉपिकमध्ये ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, परिघ, त्याच्यानंतर वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचा व्यास, वर्तुळाची त्रिज्या, या संकल्पनांच्या भोवती फिरणारे हे त्या ठिकाणी मूलभूत प्रश्न आहेत. पुढचा 5 नंबरचा प्रश्न पाहूया. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याचा परिघ किती असं म्हणा. क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि आपल्याला विचारले परिघ. आपण सुरुवातीला क्षेत्रफळावरनं त्रिज्या माहित करून घेऊ. आपल्याला माहितीये वर्तुळाचं क्षेत्रफळ या सूत्रानं दिलं जातं. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. या सूत्रात ज्या किमती माहिती आहेत त्यांना भरूया. क्षेत्रफळाची किंमत आहे 616, पायची किंमत आपल्याला माहितीच असते 22/7 आणि त्रिज्येचा वर्ग आपल्याला माहित नसल्यामुळे त्याला आर वर्ग असं जशास तसं ठेवतो. या 22 सप्तमांशला जर पक्षांतर केलं तर हे येतं 616 गुणिले 7 भागाकारामध्ये 22 बरोबर त्रिज्येचा वर्ग. याचं कॅन्सलेशन करू. 22 एक 22, 22 त्या ठिकाणी दोन्ही 44, 22 दोन्ही 44, बाकी उरला त्या ठिकाणी 17, 176 झाले. 22 8 176, इथं आलं 28 गुणिले 7. 28 न 7 ला गुणाकार येतो 196, हा झाला त्रिज्येचा वर्ग. 196 हा कुण्या त्रिज्येचा वर्ग आहे याची किंमत काढण्यासाठी 196 चं वर्गमूळ घेऊया. आर वर्गची किंमत 196 आहे, तर सिंगल आर ची किंमत 196 चं वर्गमूळ असेल आणि 196 चं वर्गमूळ येतं मित्रांनो 14. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 14 चा वर्ग 196, म्हणून आर ची किंमत 14 आली. म्हणजेच त्रिज्येची किंमत 14 आली. आता ही आलेली त्रिज्येची किंमत आपण त्या ठिकाणी परिघासाठी घेऊया, म्हणजे ह्याच्या मार्फत आपण परिघ काढूया. आपल्याला माहितीये वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र आपण सांगतो. वर्तुळाचा परिघ बरोबर आपण सूत्र घेतो 2 पाय आर. बस याच्यात किंमत ठेवा. 2 2 पायची किंमत 22/7 आणि त्रिज्येची किंमत या ठिकाणी आहे 14. ती आपण वरून सूत्राद्वारे शोधून काढली. शोधलेली किंमत या ठिकाणी ठेवली. 7 1 7, 7 2 14, गुणाकार करूया. 22 2 44, 44 गुणिले 2, 44 आणि 2 चा गुणाकार करा. 88 सेंटीमीटर एवढं आपलं उत्तर असतं. 88 सेंटीमीटर हा पुन्हा एकदा पर्याय क्रमांक. या पद्धतीचे प्रश्न मित्रांनो अगदी आपल्याला बेसिक जरी वाटत असले, मूलभूत सूत्रांशी रिलेटेड असले तरी परीक्षाभिमुख आहेत.
कारण हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणून आपण अशा प्रश्नांचा व्यवस्थितपणे सराव केला पाहिजे. चला पुढे जाऊया आपण मित्रांनो. 6 नंबरचा प्रश्न बघा. 1.26 मीटर व्यासाचं एक वर्तुळ 500 वेळा फिरवलं तर किती अंतर कापेल असं विचार. आता लक्षात ठेवा, एखादं वर्तुळ जर एकदा फिरवलं तर ते एकदा फिरल्यानंतर त्याच्या एका परिघा एवढं अंतर पार करत. वर्तुळाचा एक परिघ म्हणजे त्याची एक फेरी असते. वर्तुळ स्वतःभोवती असं एकदा फिरलं की एकदा फिरल्यानंतर ते त्याच्या परिघा एवढं अंतर पार करतं. आता एका फेरीमध्ये एका परिघा एवढं अंतर पार करेल, तर असं त्यानं टोटल 500 वेळा फिरवायचंय, म्हणजे 500 वेळा परिघ आपल्याला काढावा लागेल. म्हणून आपण त्यानं पार केलेलं जे अंतर आहे, डिस्टन्स म्हणतो मी याला, आपण मराठीत लिहू त्याला अंतर. अंतर जे पार केलेलं असेल ते 500 वेळा परिघ असणार आहे. मग 500 वेळा परिघ, याच्यासाठी किंमत ठेवतो 500 ला 500. परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर. इथं किंमत ठेवतो 500 ला 500, 2 पायची किंमत आहे 22/7 आणि त्रिज्या घ्यायची. पण आपल्याला इथे त्रिज्या दिली नाही, काय दिलेलं आहे तर वर्तुळाचा व्यास दिलेला आहे. मग व्यास जर दिलेला असेल तर आपण याच्या जागी 2r म्हणजेच व्यासाची किंमत, व्यासाला डायमीटर म्हणतो, 2r अशी घेऊ शकतो. म्हणून या 2r च्या बदल्यात मी त्या ठिकाणी डायरेक्टली व्यास ठेवून देतो. हे बघा 500 ला 500, हे जे 2r दिसतायत याच्या जागी मी किंमत ठेवतो, ही आहे 1.26. 1 किती रे 26, आणि गुणिले पायची जी उरलेली किंमत आहे ती मी इथे लिहितो. पायची किंमत आहे 22/7. चला बघा इथे समजतंय का तुम्हाला. 500 ला 500 लिहिला. 2r म्हणजे त्रिज्येची दुप्पट, त्रिज्येची दुप्पट म्हणजेच असतो व्यास, आणि व्यासाची किंमत दिली 1.26, ते भरलं 1.26, आणि पायची किंमत आहे 22/7. आता याला सोडवताना इथली 2 दशांश स्थळं आणि इथली 2 शून्य परस्परांना कॅन्सल करतात. 2 दशांश स्थळं आणि 2 शून्य हे एकमेकांचे मारक असतात, म्हणून इथली 2 दशांश स्थळंही काढून टाकतो आणि 2 शून्यही काढून टाकतो. म्हणजेच किंमत राहते 5 गुणिले 126 गुणिले 22/7. आता यांचं कॅन्सलेशन करूया. 7 1 7, 7 1 7, 5 उरले, 7 8 56, म्हणजेच इथं आलं 18 पंचे 90, 90 गुणिले किती रे 22. 22 आणि 90 यांचा जर गुणाकार केला तर 22 9 198 आणि वरचा शून्य म्हणजेच 1980 मीटर एवढं अंतर त्या ठिकाणी 500 फेऱ्यांमध्ये पूर्ण केलं जाईल. 500 फेऱ्यांमध्ये पार केलेलं अंतर हे 1980 मीटर असेल. 1980 मीटर हा आहे पर्याय क्रमांक. या प्रश्नाचं सुद्धा उत्तर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असेल. मित्रांनो, 2-4 मागच्या प्रश्नांपासून उत्तर पर्याय क्रमांक 2 येतं. हा एक योगायोग आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे, तर मूळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या दीडपट त्रिज्या असलेल्या, मूळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या दीडपट त्रिज्या असलेल्या दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती. म्हणजे मित्रांनो, इथे सुरुवातीचं एक वर्तुळ आहे ज्याची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे, आणि दुसरं एक वर्तुळ आहे ज्याची त्रिज्या सुरुवातीच्या त्रिज्येच्या दीडपट आहे. आपल्याला जे दुसरं वर्तुळ घ्यायचंय त्याची त्रिज्या ओरिजिनल त्रिज्येच्या दीडपट घेतो मी. मग सांगा, सुरुवातीच्या वर्तुळाची त्रिज्या त्या ठिकाणी 14 आहे. 14ची आपण दीडपट घेऊया. 14ला जर दीड न गुणलं तर 14 दीड 21 होतं. 14ची दीडपट करा, 21 येते. किंवा जर कळत नसेल तर असं गुणा, 14 गुणिले 15 यांचा गुणाकार येतो 210. मग इथे एका अंकानंतर पॉइंट आहे, हा पॉइंट काढून या ठिकाणी दिला तर या ठिकाणी किंमत राहते 21. तर जे आपल्याला सेकंड वर्तुळ त्या ठिकाणी शोधायचंय, ज्याचं क्षेत्रफळ शोधायचंय, त्याची त्रिज्या 21 आली. आता याचं क्षेत्रफळ शोधूया. पुन्हा आपल्याला माहितीये वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. इथे लिहितो पायची किंमत 22/7. कॅपिटल आर म्हणजे त्रिज्या मोठ्या वर्तुळाची 21 आहे. 21 चा वर्ग म्हणून 21 गुणिले 21, 2 वेळा लिहिलं. यांचं कॅन्सलेशन करा. 7 1 7, 7 त्रिक 21, 22 न 3 ला गुणा, 22 त्रिक 66 येतो. 66 ला 21 न गुणा.
66 आणि 21 यांचा गुणाकार येतो 1386. 1386 चौरस सेंटीमीटर अशा पद्धती हा आहे पर्याय क्रमांक. सिंपल असा प्रश्न आहे. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या जुनं जे वर्तुळ आहे त्याच्या दीडपट आहे. जुनं वर्तुळ 14 होतं, त्याची त्रिज्या 14 होती. 14च्या दीडपट करून घ्या 21 येतं. 21 ही त्रिज्या ठेवून त्या ठिकाणी क्षेत्रफळ सोडवा. उत्तर तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. हा एक 8 नंबरचा प्रश्न आहे. इथे प्रश्नामध्ये त्या ठिकाणी तो बिंदू आहे. आता पहा, खालील वर्तुळाची त्रिज्या 8 सेंटीमीटर आहे आणि स्पर्शिका त्या ठिकाणी 15 सेंटीमीटर. मित्रांनो, वर्तुळाची स्पर्शिका म्हणजे काय, तर एखादं वर्तुळ ज्या ठिकाणी असेल त्या वर्तुळाला बाहेरील बाजूने स्पर्श करून जाणारी जी रेषा असते त्याला आपण स्पर्शिका असं म्हणतो. वर्तुळाला बाह्यकडेला म्हणजे वर्तुळाच्या बाह्यकडेला म्हणजे बाहेरील बाजूने स्पर्श करून जाणारी जी रेषा असते तिला आपण स्पर्शिका असं म्हणतो. इथे ए बी जी दिसते रेषा, या ए बी ला आपण स्पर्शिका असं म्हणतो. ही आहे स्पर्शिका. आता या स्पर्शिकेची किंमत तुम्हाला दिलेली आहे, ही दिलेली तुम्हाला 15 सेंटीमीटर. ए बी ही 15 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची त्रिज्या 8 सेंटीमीटर आहे, म्हणजे वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरच्या बाह्यकडेवरचा बिंदू यांना जोडणारी ही जी रेषा दिसते ती तुम्हाला त्रिज्या म्हणून दिलेली आणि ही आहे 8 सेंटीमीटर. तर तुम्हाला विचारलं त्या ठिकाणी ओ बी किती, ओ पासून बी पर्यंतचं अंतर किती. जरी ही संकल्पना वर्तुळावरची दिसत असली तरी इथे आपल्याला त्रिकोणावरचा महत्वाचा गुणधर्म वापरायचा आहे. आपण शिकलो त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत कर्णाची किंमत शोधायची असेल तर पाया आणि उंची यांचे काय करावे लागतात, वर्ग करावे लागतात. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग ह्या पायथागोरसच्या सूत्रानुसार आपण या ठिकाणी किंमत काढूया. मी इथं लिहितो कर्णाचा वर्ग, हे पहा असं लिहितो, कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. चला, पाया आहे या ठिकाणी 15 म्हणून 15चा वर्ग करतो. उंची आहे इथे 8 म्हणून 8चा वर्ग करतो. 15चा वर्ग 225 येतो, 8चा वर्ग 64 येतो. यांची जर बेरीज केली तर मित्रांनो 289 येते. म्हणून कर्णाची किंमत घेताना या 289चं वर्गमूळ घेऊया. 289चं वर्गमूळ 17 येतं. 17 सेंटीमीटर हे ओ पासून बी पर्यंतचं अंतर असतं. ओबी ची किंमत किती, तर ओबी ही किंमत त्या ठिकाणी 17 सेंटीमीटर असेल. त्या पद्धतीने आपण मित्रांनो त्याच्यात अशा पद्धतीने प्रश्न घेऊ शकतो. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, एक घोडागाडी आहे. एका घोडागाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. तर त्या घोडागाडीला 2.2 किलोमीटर एवढे अंतर पूर्ण करायचे झाल्यास चाकाच्या किती फेऱ्या पूर्ण कराव्या लागतील. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, जेव्हा एखादं वर्तुळाकार चाक असेल ते स्वतःभोवती किती एका फेरीमध्ये किती अंतर पार करतं, तर ते स्वतःच्या भोवती एका फेरीमध्ये परिघा एवढा अंतर पार करतं. म्हणजे चाकाचा जेवढा परिघ असेल तेवढं एका फेरीमधील पार केलेलं अंतर असतं. मग आपल्याला एका फेरीमध्ये पार केलेलं अंतर म्हणजे चाकाचा परिघ काढता येईल आणि असे किती परिघ एवढ्या अंतरात बसतील ते पाहावं लागेल. आपल्याला अंतर दिलेलं आहे 2.2 किलोमीटर. पण या प्रश्नांमध्ये लक्षात ठेवा, एकक जर सारखी नसतील, हे आहे मीटर मध्ये आणि हे आहे किलोमीटर मध्ये, जर एकक सारखी नसतील त्यावेळी आपल्याला एकक सारखी करून घ्यायची. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे, एका किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर रे, 1000. तर जेवढे किलोमीटर अंतर दिलेलं आहे तेवढ्याला आपल्याला 1000 न गुणायचे. म्हणून मी इथं लिहितो टोटल अंतर पार करायचं आहे 2.2 किलोमीटर, म्हणजेच 2.2 गुणिले 1000 एवढे मीटर.
आणि हे आता दर फेरी गणिक पूर्ण करायचंय. मग एका फेरीमध्ये पार केलेलं अंतर म्हणजे त्या ठिकाणी वाचतो चाकाचा परिघ. आणि परिघाची किंमत आहे, परिघाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, पाय गुणिले डी. पाय गुणिले डी म्हणजे पायच्या किमतीला व्यासानं गुणा. आता व्यासाची किंमत आपल्याला दिलेली इथे. चाकाचा व्यास आहे त्या ठिकाणी 1.4 मीटर आणि पायची किंमत लिहितो 22/7 गुणिले 1.4 काय रे मीटर. आता हे टोटल अंतर म्हणजेच 2.2 गुणिले 1000 मीटर एवढं अंतर एका एका फेरीमध्ये पार केलं जाईल. म्हणून चाकाच्या फेऱ्या काढण्यासाठी टोटल अंतराला परिघानं भाग द्यावा लागेल. एकूण अंतराला एका फेरीमध्ये पार केलेलं जेवढं अंतर आहे त्यानं भाग द्यावा लागेल आणि म्हणून मी यांचा भागाकार घेतो. चला या दोन राशींचा भागाकार करताना इथलं 1 दशांश स्थळ आणि वरचं 1 दशांश स्थळ काढून टाकू. म्हणजेच किंमत राहील 22 गुणिले 1000 भागाकारामध्ये 22/7 गुणिले 14. एकक तर सारखीच आहेत. यांचं कॅन्सलेशन पहा. 7 1 7 7 2 14 म्हणजेच किंमत राहिली 22 गुणिले 1000 भागाकारामध्ये खाली राहिलं 22 गुणिले 2. यातला 22 आणि 22 कॅन्सल. 1000 ला 2 ने भाग द्या, उत्तर येतं 500. म्हणून किती फेऱ्या? उत्तर असेल 500 फेऱ्या पूर्ण कराव्या लागतील. किती फेऱ्या? 500 फेऱ्या. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा चाकाच्या फेऱ्या याच्याबद्दल प्रश्न येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला अंतराला परिघाने भाग द्यायचा. अंतर आणि परिघ यांचा भागाकार घेताना दोघांची एकक सारखी राहिली पाहिजेत याच्यावर लक्ष द्यायचं. जर एकक सारखी नसतील तर त्या एककांचं कन्वर्जन दुसऱ्या मूळ एककामध्ये त्या ठिकाणी करून घ्यायचं आणि मग यांची काटाकाटी करायची. चला त्या प्रश्नाकडे जाऊया. सेम त्याच पद्धतीचा आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. तर त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाच्या किती फेऱ्या पूर्ण कराव्या लागतील? आताच्या सारखं सोडवतो. आपण आधी अंतर घेणार आणि मग त्याला चाकाच्या परिघानं भाग देणार म्हणजेच आपल्याला फेऱ्या मिळतील. अंतर आहे 1.1 किलोमीटर आणि चाकाचा परिघ आहे पाय गुणिले डी. यात किमती ठेवूया मित्रांनो. 1.1 किलोमीटर आहे, याचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी 1000 ने गुणा. पायची किंमत आहे 22/7 आणि चाकाचा व्यास दिलेला आहे 1.4. बस आता यांचं कॅल्क्युलेशन करा, हे पण मीटर मध्ये. आता पहा, छेदातलं 1 दशांश स्थळ अंशातल्या 1 दशांश स्थळासोबत कॅन्सल होईल. म्हणजेच किंमत राहील 11 गुणिले 1000 भागाकारामध्ये 22/7 गुणिले 14. काटाकाटी करूया मित्रांनो. 7 1 7 7 2 14 म्हणजेच किंमत राहिली 11 गुणिले 1000 भागाकारात 22 गुणिले 2. यांचं कॅन्सलेशन करूया. 11 1 11 11 2 22 बे 1 बे बे 5 10 शून्याशी 0. पुढे आलं 500 भागाकारात 2. 500 चे 2 भाग करा, एका भागामध्ये येतील 250. याचा अर्थ चाकाच्या किती फेऱ्या पूर्ण कराव्या लागतील? असेल 250 फेऱ्या कराव्या लागतील. 250 फेऱ्या असं त्या ठिकाणी आपलं उत्तर. चला पुढे पहा. एका वर्तुळाची जीवा 24 सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? मित्रांनो, वर्तुळ या संकल्पनेमध्ये आपल्याला माहिती आहे, जर वर्तुळामध्ये कुठलेही 2 बिंदू जर आपण जोडले तर वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या अशा रेषेला आपण जीवा असं म्हणतो. या बाजूच्या आकृतीमध्ये AB ही तुम्हाला त्या ठिकाणी जीवा दिसते. आता या जीवेचं या सेंटर पासूनचं म्हणजे वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे तिथपासूनचं अंतर तुम्हाला दिलेलं. हे पहा, जीवेची लांबी 24 सेंटीमीटर आहे आणि तिचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेंटीमीटर. आपण समजूया वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे आणि O पासून ही जी जीवा आहे इथपर्यंतचं अंतर OM जे आहे तुम्हाला दिलेलं आहे 5 सेंटीमीटर.
आता जिवेची लांबी दिलेली मी इथं लिहून घेतो. जिवा ए बी याची किंमत दिलेली 24 सेंटीमीटर. आता एक महत्वाचा गुणधर्म आहे मित्रांनो वर्तुळामध्ये, वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो. याचा अर्थ वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून येणारी जी सरळ रेषा आहे ओएम नावाची, ही त्या जिवेचे समान दोन तुकडे करते. दुभागणे म्हणजे समान दोन तुकडे करणे. मग पूर्ण AB ची लांबी त्या ठिकाणी 24 सेंटीमीटर आहे. तर या 24चं दोन समान भागात रूपांतर केलं तर A पासून M पर्यंतचं अंतर 12 असेल आणि M पासून B पर्यंतचं अंतर सुद्धा 12 असेल. आता या वर्तुळामध्ये O पासून B पर्यंतचं अंतर याला मी जोडून घेतो या रेषेने OB असं. आता वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरचा कोणताही बिंदू जोडणारी ही जी रेषा असते याला आपण गणिताच्या भाषेमध्ये त्रिज्या असं म्हणतो. काय म्हणतो? त्रिज्या. तर ह्या त्रिज्येचीच लांबी तुम्हाला शोधायला सांगितली. हे पहा इथं विचारले वर्तुळाची त्रिज्या किती असेल. तर इथे बघा हा जो काटकोन त्रिकोण दिसतो OMB या त्रिकोणामध्ये मी त्या ठिकाणी मांडतो. पाया आहे 12 आणि उंची आहे 5, तर यांचे वर्ग करतो. पाया वर्ग आणि उंची वर्ग यांची जर त्या ठिकाणी बेरीज केली तर आपल्याला कर्ण वर्ग मिळतो. आणि कर्ण आहे आपला OB म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या आहे. यांना सोडून घेऊ. 12चा वर्ग येतो 144, 5चा वर्ग येतो 25, दोघांची बेरीज करा 169 येते. 169 हा कर्णाचा वर्ग आहे म्हणून कर्णाची किंमत ही 169चं वर्गमूळ असलं पाहिजे. आणि 169चं वर्गमूळ मित्रांनो येतं 13. म्हणून कर्ण म्हणजेच O पासून B पर्यंतचं अंतर म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या याची किंमत येईल 13 सेंटीमीटर. 13 सेंटीमीटर हा आहे पर्याय क्रमांक या पद्धती. अशा रीतीने मित्रांनो आपण वर्तुळाशी संबंधित प्रश्न पाहू शकतो. काही प्रश्न उपयोजनात्मक असतात ते आपल्याला त्या ठिकाणी सोडवता आले पाहिजे. पुढचा पहा प्रश्न. प्रश्न पहा. एका वर्तुळाचं क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळा इतकं आहे. म्हणजे वर्तुळाचा एरिया आणि या बाजूला काढलेला जो आयत असेल या आयताचा एरिया सारखा आहे. म्हणजे वर्तुळानं व्यापलेली जागा आणि इकडे आयतानं व्यापलेली जागा या दोन्ही जागेचा एरिया त्या ठिकाणी कसा आहे? क्षेत्रफळ सारखे. पुढे सांगितलं वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी 140 मीटर असेल. म्हणजे ह्या ज्या वर्तुळाचा व्यास दिसतोय तुम्हाला इथून इथपर्यंतचा याची किंमतही 140 आहे आणि आयताची लांबी सुद्धा 140 आहे. तर तुम्हाला आयताची रुंदी शोधा असं म्हणलं. आता माझा प्रश्न आहे जर दोघांचा एरिया सारखा असेल तर दोघांचा एरिया आपण सूत्राद्वारे सारखा मांडू शकतो. मांडू शकतो की नाही? मांडू शकतो. याच्यामध्ये किंमत अशा पद्धतीने लिहिल वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजेच पाय आरचा वर्ग. वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग आणि आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच त्याची लांबी गुणिले रुंदी. आता पायची किंमत माहिती आहे 22/7. वर्तुळाची त्रिज्या माहित करण्यासाठी आपल्याला व्यास दिलेला आहे. व्यासाची किंमत दिलेली 140 सेंटीमीटर. व्यास जर 140 असेल तर त्रिज्या ही 140च्या अर्धी असते आणि 140च्या अर्धी म्हणजेच किती रे? 70. म्हणून त्रिज्येची किंमत आपण 70 ठेवू. 70चा वर्ग म्हणून 70 गुणिले 70 असं 2 वेळा लिहितो. या बाजूला आयताची लांबी तुम्हाला दिलेली 140 आणि रुंदी माहित नाही. ही रुंदी माहित नाही तर त्याला आपण ऍज इट इज बी ला बी असं. चला मित्रांनो यांना सोडून घेऊ. हे येईल 7 1 7 7 10 70. इथं आलं 22 गुणिले 10 गुणिले 70 भागाकारामध्ये 140 बरोबर राहिली रुंदी. कॅन्सलेशन करा यांचं 70 1 70 70 दोन्ही 140 बे 1 बे या ठिकाणी बे 1 बे बे 1 बे म्हणजेच 11 गुणिले 10 ही किंमत येते आणि 11 गुणिले 10 याची किंमत येते 110. तर त्या आयताची रुंदी ही जी आपल्याला सांगितली याची किंमत आपल्याला मिळेल 110 सेंटीमीटर. 110 असणारा पर्याय क्रमांक 1 असं आपण सोडू.
बघा समजते का? पुढे रिंग बनवणाऱ्या दोन केंद्रित वर्तुळांचे क्षेत्रफळ. म्हणजे एकच केंद्र असणारे दोन वेगवेगळे वर्तुळ आहेत. हे आहे मधल्या बाजूचं एक वर्तुळ, हे आहे बाहेरच्या बाजूचं एक वर्तुळ. दोन्ही वर्तुळांचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेले. पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे 154 आणि दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे 616. तर ते जे रिंग बनलेली आहे त्या रिंगची रुंदी किती असं विचार. पहा इथं विचारलं रिंगची रुंदी किती. मग आता याच्यामध्ये दोन वर्तुळांचे क्षेत्रफळ आहेत. एक पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ ज्याला मी A1 म्हणतो आणि जे बाहेरचं वर्तुळ आहे त्याच्या क्षेत्रफळाला मी A2 असं म्हणतो. मग दोन स्वतंत्र वर्तुळ असल्यामुळे आपण दोन स्वतंत्र वर्तुळांच्या क्षेत्रफळानुसार त्यांची त्रिज्या काढून घेऊया. पहिल्या वर्तुळाला आपण A1 म्हटलेलं आहे. A1 या वर्तुळाची त्रिज्या शोधण्यासाठी आपण सूत्र वापरूया पाय r चा वर्ग. याच्यात किंमत ठेवूया. पायची किंमत येते 22/7. त्रिज्या माहित नाही आणि क्षेत्रफळ याचं दिलेलं आहे 154. झालं मित्रांनो, याला सोडून घ्या. 154 गुणिले 7 भागाकारात 22 बरोबर त्रिज्येचा वर्ग. 22 एक 22, 22 7 154, 7 7 49, त्रिज्येचा वर्ग 49 म्हणजेच त्रिज्येची किंमत आली त्या ठिकाणी 7. म्हणजे हे जे मधलं वर्तुळ दिसतंय या मधल्या वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल 7. ओ पासून या ए बिंदूपर्यंतचं अंतर तुम्हाला मिळालं 7. आता जाऊया दुसऱ्या वर्तुळाकडे. दुसऱ्या वर्तुळाला त्याच्या एरियाला आपण A2 न दाखवले. याची त्रिज्या क्षेत्रफळ दिलं जातं या सूत्रानं पाय r चा वर्ग. पण दोन्ही वर्तुळ भिन्न असल्यामुळे पहिल्या वर्तुळाच्या त्रिज्येला आपण स्मॉल r असं लिहिलंय. मोठं जे वर्तुळ आहे त्याच्या त्रिज्येला आपण कॅपिटल R असं लिहूया. आता याच्यात एरिया ठेवतो. सांगा दुसऱ्या वर्तुळाचा एरिया आहे 616. पायची किंमत आहे 22/7 आणि आपल्याला कॅपिटल R चा वर्ग याची किंमत शोधायची. पक्षांतर करा याचं. 616 गुणिले 7 भागाकारात 22 बरोबर कॅपिटल R चा वर्ग. इथे पुन्हा कॅन्सलेशन करा. 22 एक 22, 22 दोन्ही 44, 17 शिल्लक राहतात. 22 8 176. 28 न 7 ला गुणा. 28 न जर 7 ला गुणलं तर 196 येतं. 196 हा कॅपिटल R चा वर्ग म्हणजेच कॅपिटल R ची किंमत 196चं वर्गमूळ. आपल्याला माहिती आहे 196चं वर्गमूळ 14 आहे. म्हणजेच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या त्या ठिकाणी आपल्याला मिळते 14. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो सेंटर पॉइंट आहे इथपासून ते बाहेरचं वर्तुळ आहे O, याला B म्हणतो. या OB ची किंमत आपल्याला मिळाली 17 आणि हे जे लहान वर्तुळ आहे तिथपासून ते A बिंदूपर्यंतचं अंतर OA आपल्याला मिळालं 14 आणि ही मधली त्रिज्या मिळाली 7. दोघांमधला फरक जर घेतला तर किंमत येते 7 सेंटीमीटर. याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 7 सेंटीमीटर. अशा रीती. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. बघा प्रश्न असा आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 30% ने वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. लक्षात ठेवा, जेव्हा वर्तुळाची त्रिज्या 30% न वाढते म्हणजे जर पूर्वीची त्रिज्या 100 असेल तर नंतर येणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 100 मध्ये 30 वाढवणार, तेच 130 होते. आणि मग यांच्या क्षेत्रफळांमध्ये किती टक्के वाढ होईल असं जर विचारलं, लक्षात ठेवा एका बाजूला त्रिज्या 130 वाढली तर दुसऱ्या बाजूला ती 130च वाढते. म्हणजे ही 2 डायमेन्शनल आकृती असल्यामुळे त्याच्या त्रिज्येमध्ये 130चा वर्ग एवढा फरक पडतो. 130चा वर्ग हा त्रिज्येमध्ये पडलेला फरक म्हणजे क्षेत्रफळांमध्ये पडलेला फरक असतो. म्हणून मी इथे लिहितो मूळ वर्तुळाची त्रिज्या 100 मानूया. मूळ वर्तुळाची त्रिज्या त्या ठिकाणी 100 मानूया. ती त्रिज्या 30% वाढवली. एका बाजूला ती 30% वाढवली तर 130 होते. दुसऱ्या बाजूला सुद्धा ती 30% वाढते म्हणजे पुन्हा 130 होते. आणि मग या 130च्या 130% याला सोडवल्यानंतर आपल्याला
वर्तुळाचं नवीन क्षेत्रफळ मिळतं. 130च्या 130% 130च्या 130% जर याला सोडवलं तर हे 2 शून्य 2 शून्यासोबत कॅन्सल होतात आणि इथे उरतो 13 गुणिले 13. 13 गुणिले 13 म्हणजेच 169. याचाच अर्थ जुनं क्षेत्रफळ जर 100 असेल, जुनं क्षेत्रफळ जर 100 असेल तर नवीन क्षेत्रफळ 169 बनतं. म्हणजेच त्यामध्ये 69% वाढ होते. किती टक्के वाढ होते? 69%. क्षेत्रफळामध्ये 69% वाढ होईल असं आपण सांगायचं. त्याला खूप सविस्तर पण सोडवता येतं मित्रांनो, पण तेवढी आवश्यकता नाही. या पद्धतीने असं घेऊ शकता. याला अगदीच शॉर्ट मध्ये सोडवायचं असेल तर लक्षात ठेवा, त्रिज्या 30% वाढवली तर 100 मध्ये 30 वाढवा, 130 होता. याचा वर्ग करून याला 100 ने भाग द्या. 130 चा वर्ग येतो 169, 13 चा वर्ग आणि पुढे 2 शून्य, भागाकारात 100. यातले 2 शून्य ह्या 2 शून्यासोबत कॅन्सल होतात. नवीन क्षेत्रफळ येतं 169. 169 पैकी जुनं क्षेत्रफळ 100 काढून टाकलं तर त्या ठिकाणी वाढ होते 69%. पण तुम्हाला सोड, याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3, 69%. येऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. एका वायरला वर्तुळाकार केलं तर त्याची त्रिज्या 56 सेंटीमीटर बनते. बघा, एक वायर आहे आणि त्याला जर असं सर्क्युलर दुमडलं, गोलाकार म्हणजे वर्तुळाकार दुमडलं तर याची त्रिज्या 56 सेंटीमीटर होते. आणि जर त्याच वायरला चौरस केलं तर त्याचं क्षेत्रफळ किती होईल? आता माझा सिंपल असा प्रश्न आहे, वायर तेच आहे का वेगवेगळं आहे? तर तेच आहे. जर वायर तेच असेल तर त्या ठिकाणी त्याची वायरची लांबी बदलणार नाही आणि वायरची आकार जरी बदललेला असला तरी लांबी बदलणार नाही. म्हणून या बाजूला असलेली वायरची लांबी आणि पलीकडच्या बाजूला असलेली वायरची लांबी सारखी असणार आहे. या बाजूचं वायर म्हणजे वर्तुळाचा बाहेरची कडा, म्हणजेच त्याला आपण म्हणतो वर्तुळाचा परिघ. आणि समोरच्या बाजूला असलेलं वायर म्हणजेच त्या ठिकाणी चौरसाची परिमिती, ज्याला आपण त्या ठिकाणी परिमिती म्हणतो, सर्व बाजूंची बेरीज. म्हणजेच वर्तुळाचा परिघ आणि त्या ठिकाणी चौरसाची परिमिती सारखी असणार आहे. आणि मग परिघ काढता यावा यासाठी आपल्याला इथे त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्या आहे 56 सेंटीमीटर. मग इथे परिघाच्या सूत्रात त्रिज्येची किंमत ठेवूया आपण. परिघाचं सूत्र आपल्याला माहिती आहे 2 पाय आर. चौरसाच्या परिमितीचं सूत्र माहिती आपल्याला 4 गुणिले बाजू. इथे किंमत ठेवूया 2/2. पायची किंमत येते 22/7. त्रिज्या आहे 56 बरोबर 4 गुणिले बाजू. चला मित्रांनो, याला सोडून घ्या. 7 1 7, 7 8 56, म्हणजेच वर उरला 2 गुणिले 22 गुणिले 8. पलीकडचा गुणाकारातला 4 इकडे जाऊन भागाकारात बसतो. आपल्याला किंमत मिळेल बाजूची. कॅन्सलेशन करा. 4 1 4, 4 2 8, 22 2 44, 44 गुणिले 2, 44 2 88 सेंटीमीटर एवढी त्या ठिकाणी बाजू असेल. ही बाजू कुणाची असेल तर या चौरसाची, म्हणजे चौरसाची प्रत्येक बाजू या ठिकाणी 88 येईल मित्रांनो. आता विचारलं तुम्हाला या चौरसाचं क्षेत्रफळ किती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग असतो. म्हणून जी बाजू दिलेली 88 त्याचा वर्ग करूया. 88 चा वर्ग जर केला तर तुम्हाला किंमत मिळेल 7700. 77 44 चौरस सेंटीमीटर हा आहे पर्याय क्रमांक. अशा रीतीने आपण याला, म्हणजे सुरुवातीला वर्तुळाचा परिघ आणि चौरसाची परिमिती सारखी ठेवून आपल्याला चौरसाची बाजू काढता येईल. आणि एकदा का चौरसाची बाजू मिळाली की त्यावरनं आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकतो, बाजूचा वर्ग या सूत्राने. याचं उत्तर येईल 7700. अशा रीतीने मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या सेशनमध्ये वर्तुळ आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यावर आधारित आपण अजून एक सेशन त्या ठिकाणी भूमितीचं तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळेल.
2 सेशनमध्ये त्या ठिकाणी त्याच्यावरची उदाहरणं पूर्ण होतील. तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करतच असाल. तुम्हाला पुढच्या भावी वाटचालीसाठी तुमच्या पेपरसाठी शुभेच्छा देतो आणि सतत प्रॅक्टिस चालू ठेवा. तर त्या ठिकाणी सांगतो